नाव काढू नकोस तू. साबण घेऊन तुमच्याकडे जाईल, ती काळजी करू नकोस तू. माझी लावतो त्या हे पहा, माझी मुलं आहेत ना, ताबडतोब दरबार मध्ये बोलावून घ्या. 2 मुलं आहे ते. हो. का दिलं पडलं तर मग त्याला शिकवायला हवं. मुलांना शिकवाय का दिलं पडलं तुम्ही शिक्षण त्यांचं झालंय, झाले ना त्याला बोलावून घे. बोलू तू. 2 मुलं आहेत ना. ए सलीम आलम. मुलगी आहे ना, अरे सलीम काय म्हणतोय? मी कोण आहे? अरे महाराज कुणाचा आहे तू सलीम आलम कुणाचं म्हणतोय नाव कुणाच्या मुलाचं नाव घेतली थांबा बोला दे ती माझी शेजारी आहे की. हा सलीम आलम या म्हणावं अशी बोलवायला लागलाय तू काय शाळा बोलतोय? तू काय शाळा बोलतोय? मला इथेच केलं असता. अहो, तुम्ही तुमच्या मुलांची नावं सांगितली का आम्हाला? हा एक मुलगी आणि एक मुलगा आहे हा अरे मूर्खानो आहे, एक मुलगी आहे, आणि एक मुलगा आहे. एक मुलगा आहे. काय मुलाचं नाव काय? अरे अरे राजकुमार, राजकुमारी म्हटलं तरी चालतंय. काय ओ राजकुमार. नीट बोल, राजकुमार म्हणतो. थोडं दिवस राहिले. हा म्हणतो की. ओ राजकुमार. ओ ताईया. आम्ही दोघं हाय ओ ताईया. मला गड्या कोण नाही महाराज बोलवा. म्हणजे बाबासाहेबांनी हो हो बोलू दे. जावा, ए, काय जावा ताबडतोब बाबासाहेबांना निरोप द्या. काय करू? बाबासाहेबांना निरोप द्या. ए नाही होत ते. ती वापरत नाही तो उन्हाळ्यात. काय निरोध म्हणताय तुम्ही. अरे हा राम पुराण निरोप आणि तुम्ही म्हणताय ते वेगळं. निरोप. हे जा. ए तू सांग जा. बाबासाहेबांना जाऊन सांगा काय बाहेर आम्ही आलोय. तेवढं सांगायचं हा? तू मला वाटलं तुमचा डोलका लागलाय का काय दरबारात डुलका लागतो का? हा पोराची वाट बघून नव्हतो तुला काय म्हणून नव्हतं बरं जागी केलं काय नाही तो? आम्ही आलोय तू आलाय? हो आलोय तू आलाय दिसणार का मला? तू दिसणार का मला? दिसणार आता झालं ही पण झालं आता जायला कोणा जायला म्हणतो? तुला काय अक्कल थांबा, आहे? विचारून जाऊ सब विचारून एक मिनिट. मी तुला काठी हाणू नको. नाहीतर इथं कलिंगड्यावानी वरांची. काय सांगितलं तुम्ही काय काय सांगितलं बाबासाहेबांना जाऊन सांगा आम्ही आलो हा थांबा जाय का हा मला तिने तसं सांगितलंय मला काढ ते काय पडत मारली म्हणून तू आम्हाला मारतो आवा आम्ही आज म्हणल्यावर असंच मारायचं आहे मग थांबा थांबा जीप जीप थोडा जीप जीप कुठं आहे? तुमच्या हाण्यानं माझा पार्ट कुठं सरलाय मलाच कळणार अरे हराम घोरानो, बाबासाहेबांना व्यवस्थित जाऊन सांगा काय? बाहेर बाळ युवराज यांचं आगमन झालंय. एवढं तर सांग. काय आता सांगितलं सांग की जाऊ. असं असं सांगू नका हा. पहिला काय सांगितलं बाळूराव महाराजांचा आवाज हा काय ए राजाराम राजाराम कोण? कोण राजाराम? राजाराम कोण? अहो तुझं नाव देण्यात आले माझ्या यावेळेस चुलत्याचं नाव लक्षात इतकं प्रेम चुलत्यावरती करतोय. होय होय काय करतो चुलता? काय नाही आमदाच्या बाजारात किरसून ऐकतोय दुसरं आमदाच्या बाजारात काय काम करतोस का? हा? हा ते दोघ जण आलेत की कोण? ते राजकुमारी ताई आणि राजकुमार बोल मग त्यांनी सांगितले आमच्या बाबासाहेबांना जाऊन सांगा काय? त्यांचं काय अंग बाहेर आले होते त्यांनी सांगितलं इथं तुम्ही जाऊन. ए, महाप्रभू त्यांनी सांगितले, या ये. नालाय का त्याने काय सांगितलं? अंग बाहेर आले म्हणून महाराजांना सांगितलं. सांगितलं त्यांनी मग मी काय करू मग अंग बाहेर आले. महाराज काय अंगठ्यात लागतंय का? या तुमची घाला इकडे. नीट विचारून या. काय आणि विचारून बडं पडल्यावर आता येणार आहे तुम्ही काय जाऊन सांगताय रे? अहो त्यांनी जाऊन तुम्ही काय सांगितलं ते सांगितले मी सांगितलं बाबासाहेबांना जाऊन सांगा बाहेर बाळ युवराज यांचं आगमन झालंय. काय झाले आगमन आपण काय जाऊन सांगितलं? लय मोठा घोळ झाला याच्या म्हणजे अहो मी सांगितले अंग बाहेर आले मी. अंग बाहेर अहो थांबा ऐका मग. अयो आराम खोराने सांगायची पद्धत आहे का? रान दरबारमध्ये आहोत आपण. आगमन म्हणून सांगायचं हा ए, फाकड्या. तू मध्ये येऊन येईल म्हणून त्याला म्हणतो
हा नाही तर फाडीन तिथं. युवराज महाराज काय आले ते अरे त्याला आदमीला घेऊन या, काय आदमीला घेऊन या. दोन्हीला बी, हा दोन्हीला बी. हा बाबा तुम्ही दोघं हात म्हणजे ते जरा- कवाच्या सांगायला लागलो? कवाच्या सांगतो मी आज काय बोलवले म्हणून कवाच्या सांगायला होय कवाच्या सांग- होय. मगाच्या कवाच्या सांगायला मी आता समाज काय समाज आहे आम्ही चांगले आहे का नाही आराम घोरा तुझ्या गुरावरचं गडी घेऊन चाललाय काय कोण आहे आम्ही अहो महाराजांनी सांगितलं काय सांगितलं आमच्याकडे जातात म्हणले ते बघा आराम घोरा आदबीनं म्हणजे आदर सत्कार करत काय आदर सत्कार करत आदबीनं काय म्हणजे बॉम्ब असल्यामुळे असं ऐकू यायला लागले तुला आदेश सत्कार करून तुझा पोरांचं मैत घेऊन चाललाय का? तुला लाज वाटते का हा? रे? हा? मारायला लागला की आम्ही कोण आहे हे तर तुझ्या डोक्यात आहे का? राहू दे जावा त्याचं काय ऐकून कोण नाही आहे आम्ही? राहू कोण दे. आहे कोण दिसतो तुला? कोण आहे की? सलीम लंपा सांगितलं बरं का सांगितलं सलीम लग्गा कोण आणि आमच्या गावाकडची पोर देण्यात आली काय रे? अरे काय नोकरी करता दरबारात तुम्ही? काय झालं ए, बघा मग झालं काय नको म्हणजे त्याला? काय दादा? अहो तुमच्या भावाने सांगितले मी काय करू त्याला पण ही सलीम लग्गा इथं काय करायचं काम आहे ती बोकडं नाव आहे ते आमच्या तेच नाव देण्यात आलं माझ्या आणि त्याला तिकडेच पुरव ना इकडे काय काम आहे त्याचं तिकडे गेल्यावर पुरणार त्याला हो. ते लंका जायचंच असते ती होय. तसं दिसताय हो त्याचं चुकलंय जावा आत बोललो टायमावर आली ती लगा बरोबर लागा या फुलं टाकायचं टाइमच झाले फुलाची वेळच झाली होय महाराजाकडे फोटो करत बसले आवड लोक चालते आम्ही जातो आमच्या गावाला, आम्ही जातो आमच्या पंढरनाथ महाराज की जय आता काय केलं? काय केलं? अहो आमच्या घरला आमच्या राजाने असे वरिष्ठ झाले आम्ही असंच कडे बसलो फोटो करत बसलो होतो बरोबर याला फुलं टाकली होती माहिती का हा? आम्हाला वाटलं फुलाचं टाइम झाले म्हणून फुलं टाकायला म्हणून. टोपीला बटन आहे ती आहे काय बरं? तोंडावर मारतील बटन तोंडावर किती फुले मिळले नाही मग काय करायचं नाही तर काय करायचं आहे काय? हरामखोरानो हे काय दक्षिण विधी चालली का काय? म्हणजे कडे का बसले तू पोर मी पोरं का तुमच्याकडे बसली अरे हरामखोरानो माझी ते दर्शन घेत आहे. अरे तुझ्यामुळे फाप पडलेला का जिवंत असताना फुलं टाकली तर काय लगा टेन्शन घेऊन आला कधी तर असं होणार आहे तेव्हा ते असं करायचो आता तू उरकून टाक परत जास्त खर्च येईल आता तू उरकून टाक जिवंत असता त्यात निम पैसे माझं घ्यायचे ए भावासाहेब आज आम्हा दोघांनाही या ठिकाणी एकत्र बोलवण्याच्या पाठीमागचं कारण फार मोठं कारण ते कोणतं
बाळानो मी तुमचा यांचा मी कोण आहे? बाप यांचा कोण आहे? थोरला भाऊ हा त्यांना थोरला भाऊ नाही नाही म्हणतो मी त्यांना कळलं त्यांचा बाप कोण आहे? मी सांगतो बा. अहो, मी सांगतो थांबा, मी सांगतो की राव. सांगतो कोण आहे? कोण आहे सांग. अहो मी सांगतो म्हणतोय असं. आणि मग कवा सांगायचं का ह्यांचा बाप कोण म्हणजे असा म्हणतो म्हणजे माणसांचा गैरसमज काय? नाही नाही मी सांगतो भाग कोण आहे काय का? सांगतो? तुम्ही आहे. हा हे आयचे सांग की तो बरोबर सांगितलंय का? काय? बरोबर सांगितलं म्हणजे काय? बरोबर सांगितलंय का म्हणजे? म्हणजे खोटं आहे काही? तुमचा विश्वास बसलाय का? म्हणजे विश्वास बसला म्हणजे मी काय खोटा खोटा बाप आहे का? त्याला विचारा तुम्ही बरोबर त्याने सांगितलंय का नाव? या अवलाद नाव बरोबर सांगितलं काय बाबा? बरं, नाव बरोबर सांगितलं. काय मुलं काय मुलं आहे ते हा भोगतान हारली पाहिजे मग काय मुलं काढली आहे द्यायला अहो शिकवून काढली म्हणतोय मी दरबारची भाषा आहे काय? अहो शिकवून काय मुलं काढली म्हणतोय मला सांगा दरबारची भाषा आहे का? तुम्ही राजवाड्यात कामाला आहे कसं बोलायचं हे तुम्हाला भान नाही का? मुलं शिकवून काढली म्हणजे काय चुकीच बोललो का आणि चांगली शिकली असे म्हण ना का शिकवून काढली म्हणजे काय भानगड आहे? शिकवून आपण काय म्हणतो अरे काय कोण हुडकून काढला हा. हुडकून काढणार रे ही खोंड आहे का? आम्ही खोंड आहे का? अरे ए मोठ्या नाकाच्या तिकडं आहे का? जाऊ बाप कोण आहे ते आता उठतोय आणि काय काय उरकतोय बांधकार म्हणून सांगतो मी काय सांगतो काय मान कोण बाबा आहे? मी सांगतो काय सांगू नकोस तू आता मला कळलंय कोणाचा म्हणालो मी तुम्हाला दरबारमध्ये का बोलवलं याची कल्पना तुम्हाला नाही. कशासाठी? मी तुमचा बाप आहे. बापाला वाटतं की आपल्या मुलाचं कल्याण व्हावं, आपल्या मुलाचं आपल्या डोळ्यात निकट सुधारेल पाहावं. म्हणून आज तुमच्या मनातील गोष्ट विचारतोय. तुम्ही म्हणाल बापाने आम्हाला कधी विचारलं नाही मग ते विचारले मी. बोला बाबासाहेब तुम्ही लहानाचे मोठे कुणा दोघंही सावत्र आईच्या हाताखाली लहानाचे मोठे झाला. मला तुम्ही एक सांगा तुमची आई जी आहे ती तुमच्यावरती प्रेम करते की तुमचा द्वेष करते? बाबासाहेब आम्ही लहान असताना आम्हाला आमची आई सोडून गेली. हो तेव्हापासून आम्ही लहानपण आईच्या माईला पोरकं झालो होतो. पण ज्यावेळी तुम्ही आमचा सांभाळ करण्यासाठी दुसरी आई घेऊन आलात त्या माऊलीनं आपल्या बाहुपाशात घेतलं. आमच्या डोक्यावरनं माईचा हात फिरवला. आम्हाला 2 घास माईनं चारले. त्यावेळी आम्हाला कळलं की आईच्या बाईची ताकद काय असते, आईच्या बाईची ऊब काय असते. त्या परमेश्वराला माझी विनंती आहे माणसाला पुनर्रूपी जर जन्म मिळत असेल तर पुन्हा एकदा त्या माऊलीच्या पोटी आम्हाला जन्माला घालावं आणि त्या माऊलीची सेवा आमच्या हातून घडावी. सच्चाईनं सुद्धा आपल्या मुलावरती इतकं जीवापाड प्रेम केलं नसेल इतकं प्रेम करते ती माऊली आमच्यावरती. क्षणभरी आम्हाला आपल्या डोळ्याच्या आड होऊन देत नाही, कोणती गोष्टीची कमतरता भासून देत नाही. सगळ्या गोष्टी तिथल्या तिथं करते ती आई असते. कारण त्या परमेश्वरानं आपल्याला सगळीकडे भेटता येत नाही म्हणून जन्माला घातली ती आई. आ म्हणजे आबा एवढी आणि ही म्हणजे ईश्वरासारखी माया असणारी ती आई आहे. खरोखरच त्या माऊलीचा गोडवा जितका गावा तितका थोडा आहे. बाळ तुझ्यावरती प्रेम करत असेल की तू मुलगा आहेस म्हणून, पण बायकाच्या जातीचा स्वभाव बायकाच्या जातीला माहीत असतो. जशी म्हण आहे ना गाढवाच्या राहता गाढवालाच नाही.
तुला त्यातील काही कळणार नाही. माझी मुलगी खरी सांगेल. मुले, बोला बाबा. तुझी आई तुझ्याशी वागते कशी ते सांग मला. हे बघ, अजिबात घाबरायचं नाही. मी तुला बाप आहे. कोणाची भीती असेल, आईची भीती असेल, बिलकुल भागू नकोस. मी बाप तुला विचारतोय, तुझी आई तुला वागणूक देते कशी? बाबा, तुम्हाला पाहिजे वाटणार का? तर आमची ती आई सौतर आहे म्हणून तुम्हाला पाहिजे वाटणार. बाबा बरोबर आहे तुमचं. अहो